दुश्मनी नाही केली, समाजसेवक होता तो, आरबीआयचा सचिव होता तो, ठाण्याचा सचिव होता. कोणी साथ नाही दिली, कोणी साथ नाही दिली, कोण आलं नाही त्याला बघायला. सगळं मी हँडल केलं, पण त्याला कळलं माझी आरचू सगळीकडे जाते, न्याय बघते, कोणी नाही मदत केलं. त्याने श्वास सोडला, आज त्याने श्वास सोडला. त्याला न्याय मिळाला पाहिजे, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आकाश कोकड्या भडव्याला जमा करा, त्याला फाशी द्या. पोलीस स्टेशनच्या चक्र मारेल, पण त्याचा बापाचा आतमध्ये तो पोरगा फरार आहे. त्याच्या पूर्ण फॅमिलीला पकडा, त्याच्या पूर्ण फॅमिलीला पकडा. त्याला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर मी स्वतःचा आत्मत्याग करून टाकेल. लक्षात ठेवा, मी माझ्या फॅमिली सकट माझा आत्मदहन करेल. मी रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेईल. मी स्वतः बोलते. मुली दोघी लहान लहान आहेत त्यांच्या, आणि आज त्यांनी काय करायचं याच्यानंतर. आणि जर असेच होत गेले, आज मला माहिती नाहीत आता कोणत्या समाजाचं आहे काय आहे, ज्यांनी कोणी काय केलंय, पण आज असे आमच्याकडे मोकाट असे लोक आहेत की जे गुन्हे करत राहिलेत आणि पोलीस त्याच्यावर बिलकुलही लक्ष देत नाहीत. तर याच्यानंतर असे अनेक कितीही गुन्हे होत राहतील आणि त्याच्यावर असेच कितीही लोकांची घरं उद्ध्वस्त होतील. तर मला नक्कीच मी सगळं जे काही याच्या दुसरा आरोपी अटक झालेला आहे, पण जो सूत्रधार होता आणि मूळ आरोपी आहे तो अजूनही मोकाट फिरतोय. तर नक्की आरोपी आहे आकाश कोकणे, त्याला अजूनपर्यंत अटक केलेली नाही. जर पोलीस प्रशासनाने त्याला जर 24 तासात अटक नाही केली तर यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जिम्मेदार हे पोलीस प्रशासन असेल. आणि आज जर तुम्ही बघायला घ्याल, लोक बघा तुम्ही, हा एक समाजसेवक चळवळीचा कार्यकर्ता होता, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा होता. जर आमचे कार्यकर्ते जर तुम्हाला जर खलास करायचे असतील तर आम्ही काही शंड नाही आहेत. जर पोलीस प्रशासनाने त्याला जर जमा नाही केलं तर समाज त्याला तुडवून रस्त्यावर मारून टाकेल. आज आम्ही एवढं सांगतोय. भाऊ आहे अर्जुन कोकणे, हा येणारा जाणारा लुटमारी करायचा. 50 दे, 10 दे, 20 दे, यांनी माझ्याकडनं पण भरपूर वेळा घेतलेले आहेत पैसे. आणि आकाश कोकणे पण, त्याचा पोरगा पण तेच करायचा. पण त्या दिवशी हळदीच्या दिवशी काय XYZ झाला असेल, या लोकांनी म्हणजे ठरवलं होतं की दादाला मारून टाकायचं, नाहीतर एवढी भांडणं होत नाही. आणि या लोकांनी मारायला आहे, मारून टाकायचंच आहे. प्रशासनाला आम्ही भरपूर वेळा आलो, मी सर्व आम्ही पेशंट बरा होतो म्हणून वहिनी आणि आई तिकडे होते, मी इकडे यायचो. तर आम्हाला अजून बोलले भेटेल. मी एवढंच सांगतो, माझं नाव मंगेश शिवलिंग कांबळे आहे. जर 24 तासात प्रशासनाने जर त्याला उभा नाही केला, मी माझ्या भावाचा प्रयत्न नाही नेणार. मी सर्वांना सांगतोय. आणि जर 24 तासामध्ये नाही भेटला त्यांच्याने तर आम्ही शोधू. तो मला माहिती आहे डकावर आहे, डकावर त्यांनी त्यांचा फोर्स पाठवावा. त्याला रात्री 3:30 वाजता जेवण जातं. आणि ह्याच्या पाठीचं सर्व कारस्थान त्याची आई आहे. त्याची आई त्याला पैसे पुरवतात, त्यांच्या फॅमिलीला. त्याची बहीण कोणी काही सिरियस नाहीये, हे फक्त तिने नाटक केलेलं आहे. त्यांच्या पूर्ण जे चाळी आहेत, त्याच्या 5 मावशी आहेत, त्याच्या मावशी त्यांना पैसे पुरवतात. त्याला सर्वांना अटक झाली पाहिजे, अन्यथा 24 तासानंतर जाळपोळ होईल. मी स्वतः राखल टाकेन, मी माझ्या भावासाठी जीव देईल. माझा भाऊ ठाण्याचा लय मोठा समाजसेवक होता, सर्वांना माहिती आहे. प्लीज